सिद्धेश दिगोलेची चिंतामणीची मूर्ती बनवतात ते भेटले आज आपल्याला बघा. ते बोलतात तिथे, नंतर आपण जाऊ तिकडे. बघा ही सुंदर अशी गणपती बनतोय बघा. आणि ते बघा असं मिक्स वगैरे केला तो सिमेंट आतमध्ये टाकतात बघा, असं गवत वगैरे टाकतात ते दाखवतो तुम्हाला बघा. या साईडने बघू शकता आता गणपती बनवायची सर्व तयारी चालू आहे. सर्व बघा कसे बनवले आता गणपतीचे पाठ वगैरे बघून घ्या तुम्ही. तुम्हाला कुठून बघा मंडप स्वराज्य लालबाग परेल नाही क्रिस्टल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते. किती सुंदर मूर्ती आहे बघा. कली बघा, कलीवाला गणपती एक नंबर मूर्ती आहे ही. बघा ही किती सुंदर मूर्ती आहे बघा. तेच बघा खूप सुंदर अशा मूर्ती आहे. त्यानंतर वाई बघा एक युनिक मूर्ती, अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. सिद्धिविनायकचा गणपती आहे त्या टाईपमध्ये बघा शकता. वा मोदक बघू शकता. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज 26 जून आहे तर परेलचा विघ्नहर्ता याचा ट्रॉली पूजन आहे. तिकडे तर आपण जाणार आहोत, पण तिकडे आलो आहे आपण परेलला. तर बघूया परेल वर्कशॉपमध्ये काय काय अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. 2 ते 3 दिवस आधी पण आलेलो, त्याची अपडेट दिली. तुम्ही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. आता काय अपडेट आहेत त्या वर्कशॉपच्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे. चला आता आपण वर्कशॉपमध्ये जाऊ, त्यानंतर ट्रॉली पूजनला जाऊ. उद्या होणार बघा पाठ पूजन, तिकडे पण आपण जाणार आहोत. मग आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय झालंय बघा. एवढा मोठा मंडप आहे बघा. मागच्या टायमाला दाखवलेलं तुम्हाला ईश्वरी आर्ट्समध्ये गणपती, छोटे छोटे गणपती या साईडला होऊ शकता. छोटे छोटे गणपती आहेत सर्व तुम्हाला दाखवले इन डिटेलमध्ये. बघा त्या साईडला दाखवतो तुम्हाला प्रभावल कसं आहे काम चालू आहे अजून पण. प्रभावला याच्यानंतर बघा महाराजचा राजा अजून एक ट्रॉली इथे येणार आहे आणि ती ट्रॉली पूजन आहे बघा. प्रभावल बघू शकता त्याचं आहे पूर्ण एंट्रीलाच आहे. अंतरीकडं आहे त्या साईडला ईश्वरी आर्ट्स, त्यामुळे छोटे छोटे गणपती आहेत ते तुम्हाला मी दाखवलं. त्यानंतर बघा महाराजचा राजाची ट्रॉली पण दाखवली तुम्हाला. त्या साईडला काम चालू आहे बघा, ते दाखव तुम्हाला. त्या साईडला बघा हे पार्ट कसे जॉईंट करतात ते बघा, काम चालू आहे. पार्ट कसे जॉईंट करतात, छोटे छोटे पार्ट बघू शकता इथे पायाचे वगैरे. नंतर या साईडला जाऊया आपण निलेश विधाटे यांचे इथे बघूया काय चालू आहे बघा. इथे पण काम चालू आहे अजून पण बघा. निलेश विधाटे यांचा वर्कशॉप आहे. पाय वगैरे ठेवले आहे, सर्व जॉईंट करत आहे, हात वगैरे त्या बघा वेगवेगळे आहे सर्व ते बघा ते जॉईंट करतात. ते हात आहेत, पाय वगैरे. हा निलेश विधाटे यांचा वर्कशॉप आहे. तर या साईडला बघूया आपण. साईडला बघा या साईडला सर्व फेसेस आहेत गणपती बाबाचे. इथं 2 मूर्त्या आहेत, थोड्याफार रेडी आहेत. ते गवत वगैरे दाखवू शकतो तुम्हाला. ते आतमध्ये टाकतात ते गवत बघा. त्यानंतर सिमेंट वगैरे आहे, ते बॉडी आहेत. हो ही मूर्ती बघू शकता कशी बनते. तिथे तिकडे 2 मूर्त्या रेडी झाल्या त्या तुम्हाला थोड्याफार दाखवतो मी. तर तिकडे कलाखंड आर्ट्स आहे, तिथे ती ट्रॉली येणार, ट्रॉली पूजन आहे. परेलचा विघ्नराज परेलचा विघ्नहर्ता त्याची ट्रॉली इथे देणार बघा. कलाखंडात सिद्धेश दिगोले चिंतामणी बनवतात तिने पोकलीचा, त्यांच्या इथे ट्रॉली येणार आहे ती. साईडला मोठा मंडप आहे बघा. साईडला अजून काम काय चालू झाले नाही. साईडला बघा 2 मूर्ती आहेत, दाखवतो तुम्हाला थोड्याफार रेडी आहे. साईडला थोड्याफार रेडी आहेत मूर्त्या. या साईडला दाखवतो तुम्हाला तो प्रभावल आहे बघू शकता. ते बघा मोदक आहे, पाठपूजन सोहळ्याचा असतो ना मोदक, तो पाठपूजन सोहळा झालाय त्याचा इथं मोदक आहे. तो तुम्हाला दाखवतो जाऊन बघा कसं आहे बघा. मोदक बघू शकता. त्यानंतर या साईडला बघा एक गणपती आहे, तो पण रेडी होते बघा. लागून जॉईन करायचं बघा. पार्ट आहे सर्व बघा. या साईडला पण बिल्डिंगचं काम चालू आहे बघा. केवढा मोठा असतो बघा गणपती, ते म्हणतात केवढा मोठा मंडप असतो बघा. याची सुरुवात झाली, एवढा मोठा असतो बघा. इथे बिल्डिंगचं अजून काम चालू आहे. या साईडला प्रभावल बघू शकता, 2 प्रभावल आहेत बघा. या साईडला प्रभावल आहेत आणि गणपती देवांच्या मूर्ती आहे आणि बॉडी स्ट्रक्चर आहे बघा. प्रभावल केवढा आहे बघा. तर बघा या साईडला दाखवतो तुम्हाला. या साईडला बघा खाली काय झाले नाही. या साईडला बघा, मला वाटतं ते KP आर्ट्स त्यांचं बाजून यायचं आहे ना. नंतर या साईडला बघा केवढा आहे. या साईडला पण काम अजून चालू नाही झाले बघू शकता तुम्ही. या साईडला पण प्रभावल आहेत बघा.
या साईडला पण प्रभावलेच आहे अजून. जुने प्रभावले कसे जुने प्रभाव आहेत मागच्या वर्षीचे. त्यानंतर गवत बघा असं मिक्स सगळे करतात सर्व. त्यानंतर व्हायचं बॉडी स्ट्रक्चर आहे. हात वगैरे असं गवत मिक्स करतात बघा सिमेंटमध्ये. पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आहे. आणि ते बघा जुने सर्व प्रभाव ठेवलेले आहेत. हा सुंदर असा प्रभाव आहे बघा. सुरुवात केली बघा एवढा मोठा आहे बघा मंडप. त्या साईडला होऊ शकता राजू शिंदे त्या दिवशी आपण फोटो काढला बघा. आणि त्या साईडला बघा त्या स्टुडिओ सिद्धांत मोहिते बघा. या साईडला बघा काम चालू आहे सर्व बघू शकताय बघा. प्रभावली कसे जुने साईडला पण स्ट्रक्चर आहे. या साईडला महाराष्ट्राची पाईपलाईनची जी ट्रॉली आहे बघा. पाईपलाईनचा माल ही ट्रॉली वगैरे पाईपलाईन आणि ते काम बाकी स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही त्या साईडला. साईडला थोडा अजून खूप काही काम आहे त्या साईडला बघा. त्याचं पण खूप काही काम बाकी आहे गणपतींचे. हा थोडा काम साईडला पण बघा. हे बघा सिमेंट ते मिक्स करतात ते पण प्रभावला येतो तुम्हाला दाखवतो बघा. नंतर बघा तिथे रेडी होते लोखंड काय काय टाकतात ना ट्रॉले वगैरे ट्रॉल्यांचं आहे बघा. सिद्धेश दादा आहे बघा. बघा कसं जॉईन करतो बघा. इथे सर्व मिक्स कसे करतो बघा. मिक्स करतो बघा. हा सिमेंट नाही तर नाही हात वगैरे बघा. बघू शकता स्ट्रक्चर पूर्ण रेडी होतं त्यामध्ये कसं टाकतात कशी मी सर्व सिमेंट वगैरे टाकला तर तुम्हाला जाऊन बघा. माझ्या फेस असतं त्या सर्व जॉईन करायला लागतात नंतर हे बघा. सर्व हे टाकायला लागतं. करायला लागतो आता त्यानंतर आतमध्ये टाकतात. मिक्सिंग केला सिमेंट मध्ये मिक्स होतो त्यानंतर बघा. आता सिद्धेश दादा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे बसलेत ते जरा बिझी आहेत त्यामुळे काय फोटो काढायला भेटला नाही. ते बघा आता चाललेत पण त्यांची भेट झाली बघा. त्यांचा सुंदर असा कलागंध इथे चिंतामणी म्हणतो. साईडला तुम्हाला गणपती दाखवतो बघा. छोटे गणपती कसे बघा. सुंदर असे गणपती आहेत बघा. या साईडच्यात बघा मूर्ती बघू शकता असे भारी भारी मूर्ती आहेत बघा. साईडला बघा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. खूप भारी अशा मूर्ती आहेत त्या बघा. या साईडला बघा युनिक अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. सिद्धिविनायकचा गणपती आहे त्या टाईपमध्ये बघा. अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत बघा. ही ओपन मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. ही किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघा कलिवाला गणपती एक नंबर मूर्ती आहे ही बघा. ही किती सुंदर मूर्ती आहे बघा. तेव्हा त्या साईडला पण बघा अशा प्लास्टिक झाकलेल्या मूर्ती आहेत हे बघा. एवढ्या जरा मोठ्या मूर्ती आहेत बघा. युनिक अशा पण मूर्ती आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत त्या. तर बघा ही बघा युनिक अशी मूर्ती एक बघा दगडूशेठ हलवाई. तर त्या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. या बघा हे बघा एक फेसिंग बघा वेगळीच मूर्ती आहे बघा. फेस बघा
खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर वाई बघा एक युनिक मूर्ती. तुम्हाला परेल वर्कशॉपची अपडेट दिली. आता आपण अरुण दत्ते यांचा वर्कशॉप आता नवीन चालू झाला, तिकडे जाऊया. तिकडे तुम्हाला अपडेट देतो, कारण त्यांचा असा वर्कशॉप सुरू होऊन फक्त 7 ते 8 दिवस झाले. त्यांना टाइम लागेल, तरी पण काय काय तिथे अपडेट आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर आपल्याला तिथे दिगोल दादा भेटले, आता अरुण दत्ते दादा भेटतात का बघूया. हॉस्पिटल आणि HP पेट्रोल पंप त्या साईडला बघा तुम्हाला हे दिसेल, स्वराज्य लालबाग नगरी. त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला या साईडला. तिथं मुरेश्वर दिसेल, तिथून लेफ्टला जायचं आहे. या साईडला तुम्हाला दाखवतो अरुण दादांचा वर्कशॉप आहे बघा. लक्षात ठेवा तुम्ही, इथून बघा जानता राजा तिथे दिसेल, त्याच्यात लेफ्टला तो वर्कशॉप आहे बघा. मागच्या टायमाला पण मी एक व्हिडिओ टाकला आहे 4 ते 5 दिवस आधी, तोही जाऊन तुम्ही बघा. आणि आता ही 26 तारखेची तुम्हाला अपडेट देतो आहे काय काय आहे बघा. हा अरुण दादांचा वर्कशॉप बघा. आता आपण तिकडे जाऊया बघा. या साईडला अरुण दत्ते यांचा वर्कशॉप बघा, एवढा मोठा आहे बघा. ते बघा गणपतीचं पिक्चर घेऊन जाते बघा, एवढा मोठा आहे बघा. स्वराज्य लालबाग परेल गणेश नगरी बघा. आपल्या सिद्धेश दिगोले हे तर भेटले, तर बघा इथे अरुण दादा आहे का. एवढा कुठून आहे बघा मंडप. हा स्वराज्य लालबाग परेल नगरी, क्रिस्टल आर्ट्स, मूर्तिकार अरुण दत्ते. मागच्या टायमाला त्यांनी परेलचा महाराजा बनवले ते. आत्मे झाले तिथे गणपती रेडी माझ्या साईडला बघा. गवत वगैरे सर्व दोघां पहिले लागतं ते. त्यानंतर एक मूर्ती आहे ती दाखवतो तुम्हाला, सुंदर अशी मूर्ती बघा. 2014-15 साली होती जशी चिंतामणी, तशी मूर्ती आहे बाई. दाखवतो तुम्हाला या साईडने बघा, एक नंबर मूर्ती आहे बघा. बघा आदरणीय गुरुवारी खातू सगळे बघा. त्यानंतर बघा मूर्ती, किती सुंदर मूर्ती आहे बघा. मूर्ती जवळून बघून घ्या, किती भारी आहे मूर्ती. त्यानंतर बघा इथे बघा बॉडी स्ट्रक्चर थोडेफार आलेत बघा. इथे पण काम चालू आहे आणि आताच चालू झाले वर्कशॉप. 2 ते 5-6 दिवस झाले असतील फक्त बघा. इथे खूप काम बाकी आहे अजून, फक्त वर्कशॉप बनतोय बघा. इथे दाखवतो तुम्हाला बॉड्या वगैरे त्यातला भागामध्ये आहे. आणि बॉडी बघू शकता स्ट्रक्चर, कारण आता नवीनच बांधलं आहे वर्कशॉप, त्यामुळे थोडा टाईम लागेल. इथे बघा ते हात वगैरे सर्व. त्यानंतर बघा इथे बॉडी स्ट्रक्चर आहेत पूर्ण. त्यानंतर या साईडला पण बघा कसं आहे, पूर्ण पाय वगैरे सर्व हे जॉईंट होतात बघा. पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आहे. अरुण दत्ते यांचा हा वर्कशॉप आहे, तो बी खूप फेमस आहे सध्या, कारण आधी माहीत नव्हतं कुठे असणार आहे नक्की. त्यामुळे बघा ती सुंदर अशी मूर्ती बघा. आणि तिचा जो पहिला सर्वात वरती तुम्हाला फोटो दिसतोय, त्यात खातू सर त्यांनी सुरुवात केली. गणपती खूप प्रसिद्ध त्यानेच केला मुंबईला बघा. चला फायनली चाललोय घरी. तर आज आपण आलेलो अरुण दत्ते यांचा वर्कशॉप आणि परेल वर्कशॉप, जिथे की मुंबईमधल्या सर्वात सुप्रसिद्ध जे गणपती आहेत त्यांच्या मूर्त्या बनतात. त्यांचे अपडेट दिले 26 जून या दिवशी काय काय आहे ते तुम्हाला सांगितले मी. आपल्या सिद्धेश दिगोळे दादा पण भेटले, अरुण दादा तर आपण त्यांना वर्कशॉपमध्ये आलो पण ते काय भेटले नाही. बघू एकदा ट्राय मारू आपण पुन्हा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि असे गणपतीचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.